एका दिवशी मी कॉलेजमधून थेट आईच्या ऑफिसमध्ये गेले. मला वाटलं आईला सरप्राईज द्यावं, पण तिथे जे पाहिलं त्याने माझ्या आयुष्याचा पाया हादरला. आई तिच्या कॅबिन मध्ये नव्हती. ती ऑफिसच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर बसली होती. तिच्या समोर एक साधा चहावाला बसला होता आणि आईच्या डोळ्यात अश्रू होते. त्या माणसाच्या हातात एक जुना फोटो होता. मी लांबूनच तो फोटो पाहिला आणि माझ्या छातीत धडकी भरली, कारण त्या फोटोत मी होते. मी क्षणभर थिजून गेले. आईने मला कधीच त्या माणसाबद्दल सांगितलं नव्हतं. मग हा कोण आणि माझा फोटो त्याच्याकडे कसा? मी हळूच त्याच्या मागे जाऊन उभी राहिले. तेव्हाच त्या चहावाल्याचे शब्द माझ्या कानावर पडले. आता तरी तिला खरं सांग, खूप उशीर झाला आहे. आई रडत म्हणाली. नाही, ती हे सत्य सहन करू शकणार नाही. माझ्या अंगावर काटा आला. माझ्यापासून कोणतं सत्य लपवलं जात होतं. त्या रात्री मला झोपच लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी कॉलेज बुडवून थेट त्या टपरीवर गेले. चहावाला एकटाच होता. मला पाहताच त्याच्या हातातील ग्लास खाली पडला. सई, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मी हादरले. तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो काही क्षण शांत राहिला आणि मग खिशातून एक जुनी डायरी काढली. डायरीत माझ्या लहानपणीचे फोटो होते. माझा पहिला वाढदिवस, शाळेचा पहिला दिवस, अगदी मी लहान असताना झोपलेली असतानाचेही फोटो. माझा घसा कोरडा पडला. तुम्ही कोण आहात? मी रागाने विचारलं. तो काही बोलणार इतक्यात मागून आईचा आवाज आला. सई. मी मागे वळले. आई धावत आली होती. तिच्या डोळ्यात भीती होती. मी रडत ओरडले, हा माणूस कोण आहे? आई काही क्षण शांत राहिली आणि मग तिने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हा तुझा बाबा आहे. माझं हृदय अक्षरशः थांबलं. माझे बाबा? पण आईने तर सांगितलं होतं की ते आम्हाला सोडून गेले होते. मग इतकी वर्ष खोटं का सांगितलं? त्या रात्री आईने सगळं सत्य सांगितलं. माझे बाबा पूर्वी खूप मोठ्या कंपनीत काम करत होते. आमचं आयुष्य सुखात चाललं होतं. पण एका अपघातात त्यांच्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला. नोकरी गेली, कर्ज वाढलं, घर विकावं लागलं. सगळे नातेवाईक दूर गेले. आईने नोकरी करून घर सांभाळलं, पण बाबांना कुठेच काम मिळालं नाही. शेवटी त्यांनी चहाची टपरी सुरू केली. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. बाबा आम्हाला सोडून गेले नव्हते. ते रोज दुरून माझ्याकडे पाहत होते. माझ्या प्रत्येक वाढदिवशी त्यांनी गुपचूप भेटवस्तू पाठवल्या होत्या. मी ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला तिथे गर्दीत उभं राहून टाळ्या वाजवणारा माणूस तेच होते. मी पडले की रडणारा माणूस तेच होते. फक्त त्यांनी कधी स्वतःची ओळख सांगितली नाही, कारण त्यांना वाटत होतं
की अपयशी बापाची सावली माझ्या भविष्यावर पडू नये. हे ऐकून मी फुटून रडायला लागले. पहिल्यांदाच मला जाणवलं, काही लोक आपल्यापासून दूर जात नाहीत, ते फक्त आपल्यासाठी स्वतःला दूर ठेवतात. काही महिन्यांनी बाबांवरचा खोटा आरोप खोटा असल्याचं सिद्ध झालं. त्यांचं नाव पुन्हा स्वच्छ झालं. ज्यांनी त्यांना अपमानित केलं होतं तेच लोक त्यांच्या समोर मान खाली घालून उभे होते. पण बाबा फक्त हसले. ते म्हणाले, मला जगाकडून सन्मान नको होता. मला फक्त माझ्या मुलीने एकदा बाबा म्हणावं एवढंच हवं होतं. मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू मी कधीच विसरणार नाही. कारण ते दुःखाचे नव्हते, ते अनेक वर्षांनी पूर्ण झालेल्या एका बापाच्या स्वप्नाचे होते. आणि त्या क्षणी मला समजलं, खरी श्रीमंती पैशात नसते, ती आपल्या माणसांच्या प्रेमात असते. तुमच्या मते आईने मुलीपासून हे सत्य इतकी वर्ष लपवणं योग्य होतं का? कमेंट करून नक्की सांगा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि फेसबुकवर पाहत असाल तर मॉरल स्टोरीज पेज फॉलो करायला विसरू नका. कदाचित पुढची कथा तुमच्या आयुष्यालाही स्पर्श करून जाईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत.